हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रिया विराग मालाड पश्चिम उपासना केंद्रातून बोलत आहे। 1999 साली माझ्या आईच्या मैत्रिणी थ्रू आम्ही बापूंकडे पहिल्यांदा प्रवचनाला गेलो। तदनंतर 3 ते 4 वेळा काही प्रवचनं त्यांची ऐकली आणि भक्ती म्हणजे काय, श्रद्धा कोणावर ठेवावी हे थोडं थोडं ग्रॅज्युअली का होईना पण समजत गेलं। राम मंदिरात मालाड पश्चिमला उपासना जी व्हायची ती मी न चुकता दर शनिवारी अटेंड करायला लागली। माझी भक्ती कासवगतीने का असेना पण हळूहळू वाढायला लागली। 2003 साली बापूंतर्फे डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीमचा कोर्स सुरू करण्यात आला। मी तो कोर्स पूर्ण केला आणि मला तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुढच्या कोर्ससाठी म्हणजे पुढच्या लेवलसाठी विचारण्यात आलं, तुम्ही ट्रेनिंग द्याल का असंही विचारण्यात आलं। पण मी त्या दरम्यान ट्युशन्स देत होते आणि ती जबाबदारी बाजूला सारून मी ह्या कोर्ससाठी जाणं योग्य नव्हतं, म्हणून मला नाही म्हणावं लागलं। मला त्या गोष्टीची खूप खंत वाटली, पण कदाचित बापूंनी ही माझी सेवा पुढे काही कालांतराने पूर्ण करण्याची कदाचित सोय करून ठेवलेली होती ह्याची मला नंतर प्रचिती आली। 2005 साली मला BEdला ॲडमिशन मिळाली आणि माझं कुलाब्याला कॉलेज सुरू झालं। महिना झाला असेल आणि 26 जुलै 2005 उगवला। असा दिवस की जो कुठचाही मुंबईकर विसरू शकत नाही। आम्हाला कॉलेजमधून जरा लवकर सोडण्यात आलं हे सांगून की सेंट्रल साईडच्या गाड्यांचा काहीतरी गोंधळ झाला आहे। आम्हाला सबब्समध्ये पावसाने एवढा थैमान घातलाय ह्याची सुद्धा कल्पना नव्हती, कारण टाउन साईडला पूर्ण लख्ख उजेड होता, पावसाचं नामोनिशाण नव्हता। आम्ही ट्रेननी घरी यायला निघालो। माझ्यासोबत माझी एक क्लासमेट होती। दादर स्टेशन गेलं आणि माटुंगा स्टेशन यायच्या आधीच गाडी थांबली। आम्हाला गांभीर्य कळायला लागलं की पावसानं पुढे काय थैमान घातलंय ते। मी आणि माझी क्लासमेट माटुंगा स्टेशनच्या बाहेर आलो आणि बाहेर कमरेपर्यंतच्या पाण्यातनं आम्ही चालायला लागलो। मी आईशी मोबाईलवरनं संवाद साधला तेव्हा आईने मला सांगितलं की बँड्राला आईची एक मैत्रीण राहते जिच्याकडे आम्ही लहानपणी गेलेलो होतो। आईने मला सुचवलं की तू तिच्याकडे जा, तिच्याकडे हॉल्ट घे रात्रीचा। म्हटलं बरं। मी माझ्या सोबतच्या क्लासमेटला विचारलं की तुझं कोणी ह्या एरियात राहतं का, जवळपास ओळखणारं ओळखीचं कोणी राहतं का। ती म्हणाली नाही गं, कारण ती डहाणूवरनं येणारी मुलगी होती आणि ती माझ्यापेक्षा वयाने बरीच मोठी होती। आम्ही पुढे जायला लागलो। चौकशी करत करत आम्ही त्या पत्त्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो। 7 वाजेपर्यंत जोपर्यंत थोडाफार उजेड होता मी बऱ्यापैकी निश्चिंत होते की घाबरायचं नाही, तो कोर्स केलेला होता, त्यामुळे shouldn't get panic is what I had learned from the course। आम्ही पत्ता शोधत शोधत पुढे जात होतो। माझी क्लासमेट मात्र अधनं खूपच घाबरत होती। मी तिला पेसिफाय करायचा प्रयत्न करत होते। 7 वाजल्यानंतर जेव्हा काळोख व्हायला लागला तेव्हा क्षणभर मीही घाबरले। एक मनात विचार येऊन गेला, बापरे, हा जर का आईच्या मैत्रिणीचा पत्ता नाही सापडला तर ही रात्र कशी आणि कुठे काढायची। मी आतून बापूंचा जो धावा केला, म्हटलं बापू कम व्हॉट मे, तुम्ही आम्हाला त्या मैत्रिणीच्या घरापर्यंत सोडायचं मला काही माहिती नाही। ज्या हक्काने मी एक धावा केला, आजकाल बापू म्हणतात ना, काही नाही हक्काने भांडा तुमच्या देवाशी, तशी मी कदाचित त्यावेळेला भांडले त्यांच्याशी। आम्ही पुढे होत गेलो आणि 5 ते 10 मिनिटातच आमच्या पुढे एक फॅमिली चालत होती। रस्त्याला बरीच लोकं होती। कमरेपर्यंत पाण्यातनं सगळेजण वाट काढत होते। पुढे जात असताना आम्ही त्या फॅमिलीला अजून पुढची वाट विचारली। त्यातल्या एकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला वाट माहिती नसेल तर मी वाट दाखवू का। परत एक मनात प्रश्न येऊन गेला, अनोळखी माणसाला फॉलो करणं योग्य होईल का। नंतर विचार केला, एवढी रस्त्यावर 100-150 लोक आहेत, कमरेपर्यंत पाण्यातनं चालत वाट काढताय, काहीही भीती नव्हती। आम्ही त्या माणसाच्या मागून चालायला लागलो। त्या माणसाने आम्हाला अक्षरशः माझ्या आईच्या मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या खालपर्यंत आम्हाला सोडलं। कोण असणार ते, बापूंशिवाय दुसरं कोणी नाही ह्याची मला नंतर खात्री पटली। तो दिवस सरला।
4 दिवसानंतर मुंबई सुरळीत सुरू झाली. आमचं कॉलेजही सुरू झालं. आम्हाला त्या दरम्यान एक ॲक्टिव्हिटी देण्यात आली, मॉर्निंग म्युझिकची ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये करायचं काय होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला एक दिवस देण्यात आलेला होता आणि सकाळच्या प्रार्थनेनंतर त्या विद्यार्थ्याने डायसवर येऊन एका टॉपिकवर बोलायचं होतं. 3-4 मिनिटं त्यांनी बोलायचं आणि पुढची 3-4 मिनिटं ऑडियन्ससाठी तो टॉपिक ओपन होता. माझी टर्न ऑगस्टच्या एंडला कधीतरी होती. मी 10-12 दिवस कुठचा टॉपिक घेऊ ह्यावर विचार करत होते. पण मनातून कुठचाही टॉपिक असा मला सुचत नव्हता. मी घरी आई वडिलांनाही सांगून ठेवलं होतं मला एखादा टॉपिक सुचवा. वुमन एम्पॉवरमेंट, सोशल इनइक्वालिटी, इन्फ्लेशन ह्याच्यावर काही मुलं बोलायला लागलेली, पण मला मनासारखा टॉपिक काही सुचत नव्हता. 4 दिवस येऊन ठेपले. माझ्या पोटात घोळायला लागला. स्पीच काही माझं तयार नव्हतं. कुठच्या विषयावर मी बोलणार होते. मंगळवारी मला बोलायचं होतं आणि रविवार आला त्या दिवशी मी सहज पेपर चाळत होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला एक आर्टिकल दिसलं ज्याच्यामध्ये मुंबईची डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम आणि फॉरेन कंट्रीजमधली डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम ह्यांचा फरक त्याच्यामध्ये दर्शवलेला होता. मला माझा टॉपिक मिळाला, डिझास्टर मॅनेजमेंटवर बोलायचं. मी लगेच पेन घेतलं, वही घेतली आणि माझ्या डिझास्टर मॅनेजमेंट कोर्सच्या वहीच्याच बॅक साईडला मी माझं स्पीच लिहायला सुरुवात केली. अर्ध्या तासात माझं स्पीच रेडी. आहा, इतकं रिलॅक्स वाटलं. मी त्या स्पीचमध्ये मुद्दाम मेन्शन केलं होतं की ह्या विषयी जे आम्ही कधी शाळेत डिझास्टर हा शब्द सुद्धा खूप कमी वेळेला उच्चारला गेलेला किंवा कमी वेळेला तो उपयोगात आणला गेलेला, त्याची आता किती नितांत गरज आहे पुढच्या जनरेशनसाठी ह्याची मला जाणीव व्हायला लागली. मी माझ्या स्पीचमध्ये हे मेन्शन केलं की हा टॉपिक सिलेबसमध्ये नक्कीच आणला गेला पाहिजे. माझं स्पीच मंगळवारी पूर्ण झालं. माझं स्पीच झाल्यानंतर एक 5 ते 10 सेकंद कंप्लीट शांतता होती. मला त्यावेळेला कळेना की मी जे बोलले ते ह्या लोकांना नीट कळलंय का काय. पण त्याच्यानंतर जे मला धडाधड प्रश्न विचारण्यात आले, मी कॉन्फिडंटली त्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी बापूंच्या ह्या कोर्सबद्दल सुद्धा तिथे माहिती दिली. माझं BEdचं शिक्षण पूर्ण झालं. 2006 साली मी ॲज अ टीचर म्हणून शाळेत रुजू झाले. मला त्या दरम्यान असं कळण्यात आलं होतं की 9th स्टँडर्डचा सिलेबस चेंज झाला आहे. कुतूहलाने म्हणून मी एका टीचरकडनं इकॉनॉमिक्सचं टेक्स्टबुक घेतलं, कारण आदल्याच वर्षी इकॉनॉमिक्सचे लेसन्स मी दिलेले होते BEdमध्ये असताना. म्हटलं चला बघूया ह्यावर्षी ह्या सिलेबसमध्ये कुठचे चॅप्टर्स इन्क्लूड केले. अँड टू माय सरप्राईज 10 पैकी शेवटचे 3 धडे डिझास्टर मॅनेजमेंटवर होते. मला काही सुचेना सुधरेना जेव्हा मी ते टॉपिक्स गो थ्रू केले, मी धडाधड पानं पलटायला लागले. ते 3ही चॅप्टर्स जेव्हा मी गो थ्रू केले, मला असं जाणवलं की मी जे कोर्समध्ये शिकलेले होते त्यातलंच बरंचसं काही त्याच्यात इन्क्लूड केलेलं होतं. शेवटचं पान मी टर्न केलं, रेफरन्सेस दिलेले होते. पहिलंच नाव अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचं होतं. काय बोलू बापू, जी सेवा त्यावेळेला मला करायला मिळाली नाही ती ॲज अ टीचर म्हणून मी पुढे करणार होते. मी माझ्या मुलांना जे काही मी त्या कोर्समध्ये शिकले, जे त्या टेक्स्टबुकमध्ये होतं ते मी त्या मुलांपर्यंत पोहोचू शकणार होते. आजही आत्ता इकॉनॉमिक्स हा विषय जरी मुलांना नसला सिलेबसमध्ये, तरी जॉग्रफीमध्ये किंवा डिफेन्स स्टडीज म्हणून हा त्यांना जो एक वेगळा विषय इन्क्लूड केलेला आहे त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ह्याच्यावर त्यांना धडे आहेत. त्याचं ही पुढची पिढी नव्याने शिक्षण घेत आहे आणि त्यासाठी बापूराया मी खूप खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.